नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिले असेल, इकडे सर्व गणपतीच गणपती आहेत। अर्थात आजचा व्हिडिओ हा गणपतीवरती शूट होणार आहे, कारण लवकरच गणेशोत्सव येणार आहे आणि ह्या गणेशोत्सवामध्ये आपल्या घरगुती गणपती किंवा मंडळातला गणपती बुकिंग करण्यासाठी आपल्याला खूप लगबग करावी लागते। कारण आधी बुक केल्यानंतर त्याचं डिलेवरी, त्याचं रंगकाम, त्याची आखणी, ह्या सगळ्या गोष्टी काही मंडळं एकदम निवडकपणे करत असतात। अशाच एका कारखान्याला आज आपण भेट देणार आहोत आणि तो कारखाना म्हणजे टिटवाळा येथील आशीर्वाद कला केंद्र। मित्रांनो, ह्या आशीर्वाद कला केंद्रामध्ये गेले मी 10 वर्ष, 10हून जास्तच असतील, मी माझी स्वतःची गणेशाची मूर्ती मी इथून सायनला घेऊन जातो। कारण इथलं गणेशाचं रूप, आकार आणि डोळ्यांची आखणी मला खूप भावते। तुम्ही ह्या कारखान्याला भेट द्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कारखान्यामध्ये बनलेले गणपती, शिवाय त्याची डिलेवरी आणि त्याची प्राइस किंवा तिकडची असणारी मोठ्या छोट्या सगळ्या मूर्ती आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि गणेशाची सुंदर आणि आकर्षक मूर्ती आपल्या घरी कशी नेता येईल हे या व्हिडिओमधून पाहूया। चला माझ्याबरोबर आशीर्वाद कला केंद्र टिटवाळा येथे। कारखान्यामध्ये आल्याबरोबर गणपतीचे सुंदर रूप पाहून मन एकदम भारावून जाते। तिकडे पाऊस खूप असल्यामुळे पावसामध्ये थोडंसं कारखान्यामध्ये ओलसर भाग आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप सारी गणेशाची अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आल्यानंतर तुम्ही पाहाल की बऱ्याचशा मूर्ती आता रेडी झालेल्या आहेत। काही मूर्ती रेडी व्हायच्या बाकी आहेत, काहींचं रंगकाम झालेलं आहे, काहींचं रंगकाम बाकी आहे। कारण आपण ह्या वर्षी खूप लवकर हा व्हिडिओ करतो। तुम्ही बघाल माझ्या समोर ज्या मूर्ती आहेत त्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये आकर्षक असं एक काम बाकी आहे आणि ते म्हणजे त्यांचे डोळे। आणि हे डोळ्यांचं काम करण्यासाठी इकडचे प्रसिद्ध असलेले गोडांबे सर हे डोळ्यांचं काम करत असतात। मित्रांनो, माझ्या समोर एक लाल मातीची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ही तुम्ही पाहाल ही मातीपासून बनलेली आहे आणि ही गार्डन मध्ये लाल मातीपासून बनलेली आहे। आता याच्यामध्ये वैशिष्ट्य असं काय, तर जेव्हा ही मूर्ती बनवली जाते त्यामध्ये काही विशिष्ट प्रमाणात झाडांच्या बिया पेरल्या जातात। म्हणजे जेव्हा ही मूर्ती आपण विसर्जित करणार, एखाद्या गार्डन मध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये विसर्जित करणार, त्यावेळी ही माती आणि झाडांच्या बिया एकत्रित विसर्जित होणार आणि त्यातून पुनर्जन्म म्हणजे झाडांची निर्मिती व्हायला मदत होणार। खूप छान संकल्पना आहे, कारण मूर्ती जेव्हा आपण एखाद्या गार्डनमध्ये विसर्जित करतो तेव्हा ती माती विसर्जित झाली जाते आणि मातीतून येणारे झाड हे ह्या नववर्षाचा उपक्रम आहे असं आपण मानलं जातं। प्लास्टर ऑफ पॅरिस तसंच मातीच्या काही मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील, कारण ह्या कारखान्यात दोन्ही कामं चालतात, मातीच्या मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती। माझ्या समोर बघाल ना, ह्या सर्व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि ह्या साईडला बघाल हे ग्रे कलरचे आहे,
ती मातीमधली मूर्ती आहे. शिवाय पुढे ज्या 3 मूर्त्या दिसतात ना आपल्याला, त्याही आपल्याला त्या मातीच्या स्वरूपात आहेत. आणि मातीच्या मूर्तीचे वजन हे खूप असतं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं वजन त्या मानाने थोडंसं कमी असतं. तुम्ही बघाल ना, त्यामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती मातीच्या ह्याच्यामध्ये रंगकाम केलेली तुम्हाला व्हाईट बॉर्डरमध्ये आहे. व्हाईट कलरमध्ये ती मूर्ती तुम्हाला मातीच्या स्ट्रक्चरमध्ये बनवलेली पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्या आशीर्वाद कला केंद्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंग आणि रूपात मूर्त्या पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्ही बघाल की माझ्या समोर जी मूर्ती आहे ती स्वामींच्या बैठकीतली मूर्ती आहे. त्याच्या पाठीमागे जी मूर्ती आहे ती बाळ गणेशाची अर्थात श्रीकृष्ण अवतारातली मूर्ती आहे. आणि ह्या साईडला जी बघाल ती तुम्हाला पुण्यातल्या पेशवाई काळातली मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही इकडे बघाल काही पुरातन काळातल्या शिवाय आत्ताच्या लेटेस्ट मूर्त्याही आपल्याला इकडे पाहायला मिळतील. त्यामध्ये पुण्याची पेशवाई मूर्ती, फेटा घातलेली मूर्ती, अशा बऱ्याचशा मूर्ती इकडे तुम्हाला वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतील. आपली दरवर्षीची फेवरेट मूर्ती ही लालबागचा राजा. मित्रांनो, हे बघाल लालबागचा राजा, व्हाईट धोतर आणि पितांबर व्हाईट, पूर्ण हाफ व्हाईट मध्ये ही मूर्ती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. मित्रांनो, माझ्या समोर आता सुंदर बाल गणेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि बाल गणेश हा एका छोट्याशा टपामधून काहीतरी पीत असल्याचं आपल्याला दिसतंय. खूप छान अशी सुंदर मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळेल. गणेश उत्सवाची तयारी एप्रिल ते मे महिन्यापासून सुरू असते तुमची, बरोबर. आणि आता तुम्ही काय करताय काका? आता हात वगैरे जॉईंट करताय, म्हणजे एकदम कच्चं काम तुमच्याकडे, कच्चं काम. आणि हे झाल्यानंतर फिनिशिंग करून मग कलरिंग साठी जाणार. त्याचबरोबर मित्रांनो, काही मूर्त्यांचं रंगकाम अजून बाकी आहे आणि ते सुंदर रंगकाम करताना आपल्याला इकडे पाहायला मिळेल. हे बघा, माझ्या समोर काही मूर्ती आहेत. एका स्टँडवरती ह्या 4 मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि इकडचे जे काका आहेत ते त्या मूर्त्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो, आपल्या समोर सुंदर अशी एक मूर्ती गरुडावरती बसलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही मूर्ती कलर केल्यानंतर अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती होणार, त्यात काही वादच नाही. मित्रांनो, आता जे आपण कारखान्यामध्ये आलो आहोत त्या कारखान्यामध्ये आशीर्वाद कला केंद्र टिटवाळा येथे आपण आलो आहोत. आणि येथील जे कारखान्याचे मालक आहेत श्री मनोज गुडांबे यांच्याने आपले संबंध गेले 10-12 वर्षापासून खूप जवळचे संबंध आहेत. कारण दरवर्षी इथूनच मूर्ती आपल्या सायनला घेऊन जातो. प्रवास खूप कठीण असतो, मूर्ती घेऊन जाणं खूप अवघड असतं. पण ह्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून ते अगदी सोपं झालं. कारण ह्यांनी ह्या मूर्त्या डिलिव्हरी करायला सुरुवात केल्यापासून अतिशय म्हणजे बोलतात ना, आपले कष्ट फार कमी झालेले आहेत. ह्या कारखान्याचे जे मालक आहेत मनोज गुडांबे, त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत गणेश गुडांबे. त्यांना भेटूया
आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा कारखाना कसा चालतो, डिलिव्हरी कशा पद्धतीने करतात आणि नक्की प्रोसेस काय असते. नमस्कार. काय बोलतो गणेश, कसं आहे? एकदम मध्ये तुम्ही अशा बस बस आज पुन्हा ह्या वर्षी आलो तुझ्याकडे. हो. काय ह्या वर्षी नवीन काय सांगशील? यावर्षी नवीन म्हटलं तर आता दरवर्षी नवीन नवीन मूर्त्या आपल्याकडे असतात. हो, त्याबद्दल काय? ट्रेडिशनल काही फिक्स असतात. हो. आता मुंबई साईडला जास्त करून फॅन्सी मूर्त्या चालतात. फॅन्सी थोड्या नवीन असतात. बाळ मूर्त्या, बाळ गणेश ते थोड्या नवीन आहेत. किंवा मग आता मुंबई साईडची चिंचपोकळी, चिंतामणी किंवा लालबागचे राजा त्यांची थोडी क्रेज. त्यांचे क्रेज जसे आहेत की नंतर इकडे आपण लहान मूर्त्यामध्ये तशा बनवतो आपण. अच्छा. पण ह्या वर्षी मी बघितलं मोठ्या मूर्त्या फार कमी दिसतात. मोठ्या मूर्त्या कमी दिसतात कारण की यावेळेला पीओपीची परमिशन लेट भेटली आहे. तर हा. पुढच्या वेळेला आपल्याकडे मोठ्या मूर्त्यामध्ये 10-12 फुटांच्या मूर्त्या येणार आहेत. नाही, गेल्या काही वर्षात आपण बघितल्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या हो. बनवत होत्या. पण ह्या वर्षी जरा कमी दिसल्या, म्हणून हा प्रश्न विचारला की मोठ्या मूर्त्या कमी आहेत. कारण की यावेळेला थोडे आमच्या केडीएमसी कल्याण डोंबिवलीमध्ये थोडी परमिशन लेट भेटली आहे. ओके म्हणून आता जस्ट परमिशन भेटली मागच्या आठवड्यात. ओके. पण आपण हे सगळी मुंबई साईडची जी लालबागचा राजा, गणेश गल्लीतला राजा, ह्याची जी क्रेज आता आपण छोट्या मूर्त्यांमध्ये आहे. हो. तर ह्या वर्षी काही निवडक असे कोणते गणपती आहेत? निवडक म्हटलं तर आता ही एक मूर्ती आहे. हा. म्हणजे चेहरा अशी म्हणजे एकदम गुडगुड मूर्ती असते. हा. किंवा असं बसून नाही. ही एक मूर्ती आहे म्हणजे थोडी डिसेंट मध्ये अशी. हा. त्याला ओरिजिनल कपडे वगैरे लावून ही थोडी यावर्षी ट्रेंडिंग व्हिडिओ बंद आहे का? यावर्षी ती ट्रेंडिंग मध्ये आहे मूर्ती. म्हणजे अच्छा. ओरिजिनल कपडे, पितांबर, शाल सगळं ओरिजिनल लावून. ओके. आणि काय सांगशील ह्या वर्षी डिलिव्हरीचं स्वरूप कसं असणार आहे आपलं? डिलिव्हरी आपण ऍक्च्युली कोरोनानंतर सगळीकडे डिलिव्हरी चालू केली कारण की तेव्हा ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम होता. बरोबर. मुंबई, ठाणे, कल्याण, बरोबर. पुणे, नाशिक तिकडे आपण डिलिव्हरी करतो, प्रोव्हाइड करतो. तरी एक गणपतीच्या 2 दिवस आधी आपली तिकडे डिलिव्हरी असते. बरोबर. आणि मी असंही ऐकलं की काही सेलिब्रिटींच्या घरी तुमचे गणपती जातात. खूप सारे बॉलिवूड किंवा बाहेर देशात पण आपले गणपती जातात. हो, बाहेर देशात म्हणजे अमेरिका, UK, थायलंड, दुबईपर्यंत आपल्याकडे जातात मूर्त्या होलसेलमध्ये. आणि सेलिब्रिटीचं तुम्ही बोलले म्हणजे त्याच्यामध्ये बॉलिवूडचे कोरिओग्राफर उमेश जाधव आहेत. उमेश जाधव सरांच्या घरी गणपती दगडूशेठ असतो मातीचा फिक्स असतो त्यांचा फिक्स असतो तुमच्याकडे. परत सलमान खानची लाल मूर्ती असते दगडूशेठ, अरे वा. त्यांची पण फिक्स असते. हम्म. परत सचिन तेंडुलकरच्या घरी पण आपण फ्रेम दिली आहे. हा. परत मनसेचे नेते हा. नितीन सरदेसाई म्हणून नितीन सरदेसाई त्यांना पण गणपतीची फ्रेम दिली आपण. राज ठाकरेंना दिले, कमलेश कर्जेंना पण दिलेली. ओके. आणि आता मनोहर जोशी जे आहेत त्यांचं निधन झालं, हा. त्यांना पण आपण तिकडे भेट दिली. शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराजांची. उद्धव ठाकरेंच्या घरी पण आहे. उद्धव ठाकरेंच्या घरी. म्हणजे ह्या गणपती बरोबर इतर मूर्तीही तुम्ही बनवता? तरी बनवतो. फायबर मध्ये पण आपण बनवतो. परत स्टोनच्या पण म्हणजे GRC म्हणून एक केमिकलचा स्टोन असतो, हा. त्यात पण बनवतो. परत मेटलच्या पण बनवतो. मेटलच्या पण बनवतो. ओके. फार छान. ते काम ऍक्च्युली आमचे काका बघतात. ते JJ स्कूल मधून हे आर्टिस्ट सर्टिफाईड आहेत. ते फायबरचं काम ते करतात. हो हो. मध्यंतरी मी आलो तेव्हा एक मूर्तीचं काम चालू होतं. त्याचं मंदिर कुठेतरी विरारला वगैरे काय? निमकर्ले बाबांचं मंदिर आहे. भाई ठाकूर आहेत. हा, हा. त्यांनी मंदिर नाही केलं. त्यांची जी ऑर्डर होती ती स्टोन मध्ये GRC स्टोन मध्ये बनवलेली मूर्ती होती 4.5. अच्छा. ती आपण मूर्ती त्यांना दिली बनवून. हा. काय नाव आहे काकांचं? प्रशांत गोडांबे. प्रशांत गुलांबे. JJ स्कूल ऑफ आर्ट विद्यार्थी आहे. स्कल्पटिंग मध्ये. मित्रांनो, आपण एकदा त्यांना नक्की भेटूया कारण तेही खूप छान कलाकार आहेत आणि त्यांच्या मूर्त्या ह्या खूप नावाजलेल्या मूर्त्या आहेत. गणेश. मी समोर एक टिटवाळा गणेश बघतोय. ह्याचं काय वैशिष्ट्य? तर ही मूर्ती तुम्ही बघताय ती हा. जेव्हा टिटवाळ्याच्या मंदिरातलं 600 किलो शेंदूर पूर्ण बॉडीवरचं उतरलेलं, हा. तेव्हा ती मंदिराच्या ट्रस्टीने आपल्याला बनवायला सांगितलेली. ती मूर्ती फक्त आपल्याकडेच आहे, म्हणजे दुसऱ्या कारखान्यामध्ये नाहीये. हा. कारण की ही जी म्हणजे विदाऊट शेंदूर जी पूर्ण प्युअर बॉडी आहे त्या शेपची मूर्ती आहे. त्या शेपची मूर्ती आहे. मित्रांनो, जेव्हा शेंदूर लेपन झालं इकडे टिटवाळा गणेश मंदिरामध्ये, त्यावेळी जेव्हा ती मूर्ती ओरिजिनल स्वरूपात होती, त्या मूर्तीचं स्वरूप गोडांबे सरांना मंदिर ट्रस्टीने बनवायला सांगितलं होतं. आणि ती मूर्ती एकमेव केवळ मूर्ती ही ह्यांच्याकडे आहे जी त्यांनी त्या स्वरूपामध्ये ही मूर्ती बनवलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि टिटवाळा गणेश म्हटलं की टिटवाळ्याची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येणारच, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. रवींद्र, अजून काय सांगशील ह्या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये? अजून काय तुझ्याकडे असणार आहे नवीन? आणि डिलिव्हरी कधी करणार आहोत? डिलिव्हरी जसं मी बोललो 2 दिवस आधी गणपतीच्या होईल. साधारणतः आता कुठपर्यंत डिलिव्हरी आहे आपली? मुंबईमध्ये बघितलं कुठल्या तर भागात आहे? मुंबईमध्ये बघितलं साऊथला आहे, दादर चिंचपोकळीपर्यंत. परत वेस्टर्न साईडला बघितलं तर बोरिवली, मीरा रोड, वसईपर्यंत असते डिलिव्हरी आपली. आणि नाशिकला असते, पुण्याला असते, कल्याण, ठाणे तिकडे असते. लोकांनी आता तुझ्याशी संपर्क करायचा असेल तर कसा कर?
आपलं ऑनलाईन बुकिंग पण तुम्ही करू शकता, म्हणजे इकडे येऊन करण्याची अशी काही गरज नसते. हम्म. तुम्ही व्हॉट्सअपवरती कॅटलॉग आपले आहेत तिकडून पण तुम्हाला फोटोज काढून बुकिंग करू शकतो तुम्ही माझ्या नंबरवरती किंवा माझ्या वडिलांच्या नंबरवरती कॉल करून पण होऊ शकतो. ओके, तिकडचा ॲड्रेस आणि फोन नंबर सांग ना. फोन नंबर माझ्या वडिलांचा 9820820868 आणि पत्ता श्री आशीर्वाद कला केंद्र गणपती मंदिर जवळ टिटवाळा पूर्व. ओके, छान. म्हणजे घर बसल्याही बुकिंग करून आपण गणपती बुक करू शकतो. आपले पेज पण आहेत इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आशीर्वाद कला केंद्र टिटवाळा. आशीर्वाद कला केंद्र टिटवाळा हे फेसबुक पेज पण आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामलाही पेज आहे, त्यालाही फॉलो करू शकता. आणि घर बसल्या तुम्ही आशीर्वाद कला केंद्रामधून आपली आवडती मूर्ती मागवू शकता. गणपतीच्या मूर्तींच्या व्यतिरिक्त आपण बाकी सर्व देवांच्या आणि महापुरुषांच्या मूर्त्या सुद्धा बनवतो. तर माझ्या काका ज्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून मास्टर्स केले स्कल्पटिंगमध्ये, त्यांनी विरार आणि शिर्डी येथे 25 फुटे शंकराची मूर्ती पण बनवली GRC मटेरियलमध्ये. शिर्डीला ती साई पालखी निवारा येथे आहे आणि विरारमध्ये बर्फेश्वर महादेव तलाव येथे आहे. धन्यवाद रवींद्र, खूप छान. ह्या वर्षीचा गणेशोत्सव खूप मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करायचा आहे. आणि तुम्हालाही जर काही मूर्ती आवडल्या असतात तुम्ही बिनधास्त गणेशला फोन करून ऑर्डर करू शकता. धन्यवाद. सो मित्रांनो, हे होतं आशीर्वाद कला केंद्र टिटवाळा येथील आशीर्वाद कला केंद्र. ह्या आशीर्वाद कला केंद्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या मूर्ती या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीची मूर्ती घर बसल्या बुक करू शकता आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. गणपती बाप्पा मोरया.